हत्तीसारखा अफजल खान हा राजांनी फाडला गेला. चारी बाजून बातमी शिवा पकड गया. आणि अफजल खानाला मारल्यानंतर ना आपल्या दिशेने लाखोची फौज मागे लागेल. राजा लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोषण जगात पाहिजे. आजच्या दिवशी आम्ही आमच्या राजाचा, आमच्या विठ्ठलाचा जीव वाचवू शकत नसेल तर आमचा जीव काय कामाचा. जन्माला तर शिवा नाही म्हणाले, पण मरताना छत्रपती शिवाजी मरतोय. याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणाच्या नशिबात असेल, हे माझ्या नशिबात आहे. मी राजासाठी जीवाची पर्वा बी करणार नाही. वयाच्या 50 वर्षांनी राजाने 365 प्लस किल्ले हाती घेतले. त्यामध्ये 22-23 किल्ले दुश्मनाला दिले गेले. 350 किल्ले प्लस होते राजांच्याकडे. हॅलो. आज आम्ही चाललोय पन्हाळगडावरती. पन्हाळगडाचा इतिहास जाणून घ्यायला आणि त्यानंतर पावनखिंडीला सुद्धा जाणार आहोत. कीप ऑन वॉचिंग. 6 मार्च 1673 13 वर्षांनंतर किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यात सामील झाला. त्या राजाने चौकामध्ये आले. तिसऱ्या दिवशी राजांचं आगमन झालं. फक्त 60 मॉनिशर कोंडाजी बाबा फरदारांनी किल्ला जिंकला गेला होता. या चौकामध्ये तिसऱ्या दिवशी पश्चिमे सोडून राजांचं आगमन झालं. या मुख्य गेट मधून पश्चिमेच्या त्या चौकामध्ये सुवर्ण फुले मुद्रा आणि ते फुले देऊन स्वागत केले. त्यासाठी विष्णू चौकुंडाचा विष्णुकुंड वीर म्हणता येते. आवडता नगारखाना म्हणजे पूर्वीच्या वेळी संध्याकाळी 6 वाजता दरवाजे बंद व्हायचे. सनसेट झाला की दरवाजे बंद. आपल्या मावळ्यांना अलर्ट करायचा, दरवाजा बंद होण्याची वेळ झाली. नगारा वाजवतो. यासाठी हा नगारखाना म्हणतात. बांधकाम चिकट वाळू सिमेंटचं प्रमाण ठरवलं. सगळं चुना पाती उर्जाच्या भिजली प्रमाण असायचं. मेजरमेंट केलं, त्यातून चिकटपणा कोकणी दरवाजा. आताच ना 3 दरवाजा. आपल्या घरामध्ये मेन दरवाजा कसा वापरायचा आपण, कडी आज्ञा. आता मॉलमध्ये गेलं तर सध्या सिस्टीम काढायचं, पण त्यावेळी एवढ्या टेक्नॉलॉजी होती. त्याच्यापेक्षा मजबूत, जेवढा दरवाजा उंची तेवढा जाडला. हा मधला दिसतो थोडा आतमध्ये सर का इथे माझा हा भाव 7 एवढ्या लागतो. पण आतमध्ये पूर्ण आत म्हणजे पूर्ण आतमध्ये दिसेल आपल्याला. तिकडे आतमध्ये लाकडी ओंडका असायचा, तो ओढायचा त्यामध्ये टाकायचा. दरवाजा पूर्णपणे वापरतो. अडचण म्हणतात पूर्वीच्या काळची पद्धत. जो सिद्धीजोहरने पन्हाळगडाला घेरलं होतं, हा दरवाजा तोडण्यासाठी सिद्धीने लांब पल्ल्यांच्या तोफांचा वापर केला गेला. पहिल्यांदा तोफांचा हमला केला, त्या तोफा गडापर्यंत लागल्या नाही. म्हणून त्याने काय केलं, लांब पल्ल्याच्या तोफा राजापूरच्या वक्यावरून ब्रिटिश अधिकारी लिव्हिंग्टन हेनरी याच्याकडून तोफा भाडीच्या तोफावरती आणल्या आणि तोफ चालवणार मारला. खालून हमला करायचा आणि किल्ल्याच्या आतमध्ये शिरायचा आहे. खालून जर तोफांचा हमला झाला तर पहिली तोफ पुढे लागली, आपल्या डोक्यावरती लांबडी चौकट दिसते. निशाणे दाखवतो कसं बघून अशा 3 तोफा लागल्या. तोफाचे बांधकाम तुटले गेले. 1, 2 आणि 3. तर हे बांधकाम तुटले गेल्याचं बांधकाम काय, हेमाडपंथी म्हणजे काय, दगडावरती दगड रचले गेले. सगळे दगड सेम दिसत नाहीत. काही उभे आहेत, काही आडवे आहेत आणि काही लांबडे आहेत. लॉकिंगचे दगड. कोल्हापूरचं महाराष्ट्र मंदिर 5व्या-7व्या शतकातला, हे 15व्या शतकातला, 15व्या-16व्या शतकात आदिलशाहीच्या कारकिर्दीतलं त्यामुळे शिलालेख. राजांच्या म्हणजे बघायला गेलं तर राजांना पाट्या पण काढता आले असतात. पण त्या काळचं बांधकाम काय, हेमाडपंथी म्हणजे काय, हेमाडपंथी म्हणजे दगडावरती दगडच नाही. मूळ चुना सिमेंटचा काही वापर नाही केला. मूळ चुना सिमेंटचा काही वापर, इंटरलॉकिंग सिस्टम एकमेकाच्या की बॅकसाईडला. त्या शिलालेख दिसतात ते राजांच्या काळात राजांना पाट्या काढता आल्या असत्या. आपल्या राजांच्या वयाच्या 16व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला, तोरणा किल्ला. आणि वयाच्या 50 वर्षांनी राजांनी 365 प्लस किल्ले हाती घेतले. त्यामध्ये 22-23 किल्ले दुश्मनाला दिले गेले. 350 किल्ले प्लस होते राजांच्याकडे. प्रत्येक किल्ल्यावरती राजांना स्वतःच्या नावाची पाटी लावता आली किंवा देवाची प्रार्थना, किंवा ही काढायला 2 मिनिटं पण लागली नसते, पण राजांनी काढली नाही. त्या देवाची प्रार्थना असेल ती पर्शियन शिलालेख आहे. तर राजाने पाट्या काढलेल्या नाही, किल्ल्याचा वापर केला, मेंटेनन्स केला, निघून गेले. राजांना मुरुड जंजिरा किल्ला हाती लागला नाही, पण राजाने कोकणामध्ये सिंधुदुर्ग किल्ला बांधला. तिथे फक्त हाताचे पाहिजे असेल. सेम तसा किल्ला कोकणामध्ये उभारला. आपल्या पायाचे हाताचे पाहिजे फक्त नसेल, नावाची पाठी कुठे लावली, किल्ल्याचा वापर केला, मेंटेनन्स केले, निघून गेले. हे दरवाजे 6 नंतर बंद झाले. आपले जर मावळे लेट आले, दरवाजा उघडून आतमध्ये घेतला जायचं नाही. एकदा दरवाजा बंद झाला की सकाळी उघडला तिथे गुप्त मार्ग, मोठी खिडकी वरून दाखवली. दोरखंड टाकायचे. जर मावळीने मध्ये म्हटलं दोरखंड टाकून आतमध्ये घ्यायचे, नाही म्हटलं तिकडेच मारून टाकायचं. म्हणजे काय आपला सैनिक शक्ती आली, त्यासाठी ते गुप्त मार्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी इमारत दारुगोळा कोटा. दारुगोळा कोटामध्ये आदिलशाही त्या काळात आपल्या इमारती मंदिर वगैरे तोडायचं, राजांच्या देवाची इमारत तोडली गेली नाही. आपली दुश्मनी आदिलसोबत आहे, ते देवासोबत नाही. त्या इमारतीचा वापर करून घ्यायचा आहे. जेव्हा कधी आदिलशाही हमला करेल तर त्या इमारती करणार नाही, कारण त्याच्या देवाची इमारत आहे. त्याच्या देवाची इमारत पण सुरक्षित राहू दे, आतमध्ये आपण ठेवले गेल्या दारुगोळा पण सुरक्षित राहू दे, म्हणून त्या इमारतीचा वापर करून नाव दिलं दारुगोळा कोटा. पहिलं मंदिर आहे जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्यावरती राजाराम महाराजांनी बांधलं गेलं. त्या काळात कोकण प्रांत त्या तिकडेच राजाराम महाराज बघत होते. कोल्हापूरची गादी त्यांच्याकडे होती, तिथून सगळा कोकण प्रांत त्यांच्याकडे होता. त्यामुळे तिकडे महाराजांचं त्यांनी मंदिर त्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती बांधलं. आणि तो महाराजांनी किल्ला बांधला गेला होता. त्या किल्ल्यावर त्यांचं मंदिर बांधलं गेलं. आणि पन्हाळगडाची कोल्हापूरची शाहू महाराज यांनी 1913 साली मंदिर उभारले गेले. तर आपल्याला महाराजांची मूर्ती आहे, 2 ते 2.5 फुटाची मूर्ती आहे घोड्यावरती. तर 2 ते 2.5 फुटाची मूर्ती कशी दिसते, मंदिर बंद का ठेवलं होतं, आणि ताराबांचा राजवाड्याची आता शाळा भरते. म्हणजे शाहू महाराजांनी त्या काळात लहान मुलांना म्हणजे शाळा शिकण्यासाठी इमारत दिली गेली. गव्हर्नमेंटला ही इमारत वापरण्यासाठी दिली गेली. पलीकडे नगरपालिकेसाठी वापरण्यासाठी दिली.
लहान मुलं असतात त्यांच्या हातनं काय घडायला लागतं, त्यासाठी मंदिर बंद. कारण खेळताना इकडे तिकडे मुलांचं बॉल किंवा दगड वगैरे तिकडे लागू शकतो, त्यासाठी मूर्तीची विठंबना होऊ नये, त्याला पवित्र राखलं पाहिजे. त्यासाठी मंदिर ऐतिहासिक कार्यक्रमाला पूर्ण दिवसभर उघडं असतं, तिथे पुजारी दिवसभर उभारले असतात आणि इतर वेळेला ऐतिहासिक कार्यक्रमाला मंदिर उघडलं जातं किंवा शिवजयंतीला 2 दिवस मंदिर उघडं असतं. अशी मूर्ती पूर्वीच्या काळात बाले किल्ला म्हणजे काय, तर राजांच्या काळात राहण्याची वास्तू, राजांचा राजवाडा, धान्याची कोठारं, शस्त्रसाठा, दारुगोळा, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे गडाचा सगळा कारभार या बाले किल्ल्यामधून चालतो. सगळे बाले किल्ला महत्वाचं ठिकाण होतं त्या काळात. पण त्या काळात याचं नाव होतं पूर्वी अंबरखडा, आत्ताचं नाव धान्याचा कोठार. हा 400 एकराचा गडावरती शेती होती, शेती गडाच्या पायथ्याला होती, खालून धान्य गडावरती यायचं. आता आपण गव्हर्नमेंट टॅक्स देतो, पूर्वीच्या काही राजांच्या काळामध्ये कर महसूल गोळा व्हायचा, शेतीमधला चौथा हिस्सा चौथाही चालायची. कोणत्याही किल्ल्यावरती जावा, महाराजांचे 365+ किल्ले आहेत महाराजांचे, प्रत्येक किल्ल्यावरती राजवाडा दिसणार नाही आणि इंग्रजांनी जमीन उद्ध्वस्त केलेला राजवाडा दिसतो. तर असं का, तुम्ही कधी राजस्थानला गेला तिकडचे किल्ले शाबूत किंवा मेंटेन दिसतील, आपल्या महाराष्ट्रातले किल्ले अर्धवट तुटलेले पडलेले जास्त करून पाडलेले. तर का, ते राजस्थानचे काही लोक होते ते इंग्रजांवर झुकले गेले, तर मग जाताना किल्ले त्यांना दिले गेले. आपल्या महाराष्ट्रातले किल्ले अर्धवट तुटलेले पडलेले पाडले का, तर आपली लोक इंग्रजांवर कधी झुकली नाही, राजांच्या शिकवणीप्रमाणे लोक राहिले गेले. इंग्रज आपल्या देशात व्यापारासाठी आले होते, ते आपल्या लोकांना झुकवण्याचा प्रयत्न करतात. आपले लोक कधी झुकले नाहीत, राजांची सांगितल्या पद्धतीने लोक राहिले गेले आणि इंग्रजांनी आपल्या लोकांचा अहंकार तोडायचा आहे. आणि राजांनी एवढे मोठे हिंदूचे राजे होते, छत्रपती शिवाजी महाराज एवढा मोठा स्वराज्य उभा केलं होतं. त्या राजांच्या खाली जनसंपत्ती भरपूर असेल, म्हणून इंग्रजांनी काय केलं, राजवाड्याखाली जनसंपत्ती पूर्वी असेल, प्रत्येक ठिकाणचे राजवाडे उद्ध्वस्त केली, जमीन उद्ध्वस्त केली. जे काही संपत्ती नेली राजवाड्याच्या राजाने असं काही केलं, सगळं स्वराज्यासाठी लावलं गेलं होतं. आपला प्राण सुद्धा स्वराज्यासाठी लावला गेला होता. आणि असे राजे होते ते इंग्रजांनी सगळं तोडले गेलं, बघण्यासाठी फक्त कोठा राहिले. त्याबरोबर नाणीगिरीचा कारखाना, दारुगोचं ठिकाण आणि बाकी सगळ्या बाले किल्ल्यांनी प्रकारे बाजार. कोणती गोष्ट तर इतिहासच्या निघून गडावरती पोहोचली. हा पूर्ण 14 एकराचा एरिया. आपण मगाशी त्या गावातून गाडीतून गेलो ना, तिच्या बाहेरूनच गेलो, स्टार्टिंग बरोबर वरती येणार सगळ्याच्या बाहेरूनच फिरणार. तर त्याच्या आपण फक्त बघण्यासाठी धान्याचे कोठा राहिले. पूर्वीचं होतं अंबरकडा. अंबर म्हणजे काय, हत्तीच्या पाठीवरती लाकडी अंबारी, अंबारीवरती राजे बसण्याची जागा, त्याला समोर टाकायला अंबारीचं भेटतो, त्याला अंबर आणि खाण्यामध्ये लागले अंबरकडा. राजांच्या काळात पुढे धान्याचा कोठा. 400 एकराचा गडा. हा गड किती, 400 एकराचा. गडाला भिंत 8 किलोमीटरची, गाडी फिरते 5 ते 6 किलोमीटर. पण गडावरती शेती गुंता होत नाही. त्या काळापासून राजांच्या काळात थोडीफार लोक होती, शाहू महाराजांच्या काळात लोकांना गडावरती जागा देऊन बक्षीस तिकडे येणं मिळाली, मालकी जागा आहे. पण गडावरती शेती होत नाही त्या काळात. आता गडावर लोकांना पण शेती गडाच्या पायथ्यालाच होते. खालून धान्य गडावरती यायचं, गडाचा पायथ्याला धान्य उभं होतं का, जास्त म्हणून तांदूळ, कोकणातून वरीण्यातून नाचणी. तर जास्त म्हणून तांदूळ यायचं, तर पहिल्या कोठामध्ये तांदूळ, ते मोठा कोठार आहे, त्यामध्ये वरी म्हणजे बदल बनतो आणि त्यामध्ये नाचणी. तर गंगा, यमुना, सरस्वती, तांदूळ, वरी आणि नाचणी. महाराज पन्हाळा किल्ल्यावरती येण्यासाठी कुठे होते, प्रतापगड किल्ल्यावरती. प्रतापगडाच्या पायथ्याला जी म्हण पडली ती होता जिवा म्हणून वाचला शिवा. कारण जेव्हा अफजल खान चालून आला, जावळीच्या मोऱ्यांच्या हातून जावळी घेतले म्हणून आदिलशाहीच्या दरबारातून आदिलशाहीचा सरदार म्हणजे हुकमी एक्का म्हणजे अफजल खानाला पाठवलं गेलं. तर अफजल खान आला गेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तो जावळीच्या जंगलामध्ये भेटीला बोलवतो. पहिल्यांदा वाईत बोलवतो, नंतर जावळीमध्ये बोलवतो. राजाने अफजल खानाला भाग पाडलं जावळीच्या जंगलामध्ये येण्यासाठी. वाईतून अफजल खान जावळीत आला आणि गडाच्या पायथ्याशी 10 नोव्हेंबर 1659 साली अफजल खान हत्तीसारखा अफजल खान हा राजांनी फाडला गेला. राजा 18 दिवसात कोल्हापूर, सांगली, सातारा, वाई हा प्रांत स्वराज्यात सामील करतात. आणि राजांनी आदिलशाहीची उपराजधानी म्हणजे तसं स्वराज्याची उपराजधानी घ्यायचं ठरवलं, ते म्हणजे पन्हाळा किल्ला. तर राजाने हा पन्हाळा किल्ला म्हणजे इकडून सगळ्या कोकण प्रांतावरती लक्ष देता येतं, इकडून नजर ठेवता येते, त्यासाठी पन्हाळा किल्ला घ्यायचं ठरवलं. पण ह्या किल्ल्यात स्पेशली निवड का केली, या किल्ल्याच्या आसपास लोकवस्ती नव्हती, या किल्ल्याला लागून किल्ला नव्हता, कारण लांबचा किल्ला शोधायचा आहे. आणि अफजल खानाला मारल्यानंतर ना आपल्या दिशेने लाखोची फौज मागे लागेल आणि आपल्या दिशेने लाखोची फौज पिछा करेल आणि आपले आसपास शेतीवाडी असेल, शेतकरी बांधवांची घरं असतील, तर माझ्या स्वराज्यातल्या लोकांचं नुकसान नको आहे. मग राजाने किल्ल्याची स्पेशली निवड केली. आणि दुश्मन जरी आला तो जास्त का राहणार नाही, कारण धान्य धुन्य असल्यानंतर परतून जाईल. राजाने त्यासाठी या किल्ल्याची निवड केली. राजाने 18 दिवसात कोल्हापूर, सांगली, सातारा, वाई हा प्रांत स्वराज्यात सामील केला आणि 18 दिवसानंतर पन्हाळा किल्ला जिंकला गेला. राजा म्हणतात काही दिवस काही महिने गडावरती थांबावं लागेल, आपण तिकडे अफजल खानाला फाडलं गेलेलं आहे आणि पन्हाळा किल्ला आदिलशाहीकडून जिंकलाय, याचा बदला नक्की घेतला जाईल. कोण ना कोण तर आपला नक्की पिछा करतोय. तर कोण येतं बघू. आदिलशाहीच्या दरबारात अफजल खानाचा मुलगा फाजल खान हा गिरगिडे असतो. मेरे अब्बू का बदला मेरे चाहिए, छत्रपती शिवा को जिंदा मुर्दा पकड के लाओ, मेरे को शिवा चाहिए. राजांना पकडण्यासाठी सिद्धी जोहर नावाचा व्यक्ती निवडला. सिद्धी जोहर आफ्रिकन आणि ते जावई सिद्धी मसूद यांना 40,000ची फौज दिली. शिवा को पकडना चाहते तर शिवा पणाला केले बरे. हे 40,000 फौज लेके जाऊन पणाला केले को घेर के भेटलो. मग सिद्धी जोहर अवघ्या 4 महिन्यानंतर पन्हागडावरती येतो आणि गडाला त्यानं पन्हागडाला 4 बाजूने गडाच्या पायथ्यापासून घेरलं गेलं. 2 मार्च 1660 साली पन्हागडाला वेढा पडला आणि राजा आपल्या गडावरती अडकले. आपल्या गडावरती फक्त 1200 मावळे आहेत. आपण जर युद्धाला गेलो तर तासाभरच्या वरती टिकावं लागणार नाही. त्यामुळे राजांचा समज असा होता, राजे म्हणतात आपण अजून काही दिवस काही महिने गडावरती थांबतो.
कारण पुढे पाऊस लागला, पावसामुळे सिद्धीला इकडच्या वातावरणाचा क्लायमेटचा अंदाज असता तो जास्त काय राहणार नाही, कारण तो आफ्रिकन माणूस आहे. जेवढं धान्य धुन्य आणलंय संपलं की परतून जाईल आणि एकाच वेळी एवढ्या लोकांची राहण्याखाण्याची व्यवस्था होणार नाही. ते सिद्धी सैनिक कंटाळून वेळा सोडून निघून जातील. जितके आपण जास्त दिवस राहू तेवढा त्रास सैन्य होणार आहे. राजांसमोर बरोबर होता. राजे वाट बघतात बेडा निघण्याची. 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने, 2.5 महिने, 3 महिने, 3.5 महिने, अखेरकार 4.25 महिने झाली. पहिले 4 महिने होते तेव्हा राजे या त्या प्रांतात फिरत होते. पण ज्या सिद्धीचा गडाला वेढा पडला 28 नोव्हेंबर 1660 राजे गडावरती असं 2 मार्च 1660 साली गडाला वेढा पडला. राजे म्हणतात गडावरती थांबावं लागेल आणि गडावर बाहेर पडणं मुश्किलच झालं गेलं. जसा गडावरचा जो वेढा पडला गेल्यानंतर 4.25 महिने उलटले गेले. सिद्धीचा वेढा पुढे सरकू लागला. गडावरचा धान्य साठा संपत आला, कारण धान्य साठा तितका पुरेसा नाही. पावसाचे दिवस आपण गडावरती राहू, पाऊस पूर्ण आपण गडावरती पावसाचे सीझन गडावरती काढू अशी परिस्थिती नव्हती. धान्य साठा संपत आला आणि जर पाऊस वाढत चालला, जूनचा महिना संपला, पाऊस वाढत चाललाय, गडाचा धान्य साठा येणार धान्य गडाच्या पायथ्यापासून गडावर येणार रसद, गडावरती येणार धान्य साठा सिद्धीने गडाच्या पायथ्याला रोखलाय. मग माझे मावळे गडावरती खाणार काय? आज जर गडावरचा धान्य साठा संपला तर माझ्या मावळ्यांच्यावरती उपास मारायची वेळ, मावळे माझे भुके मेले जातील. राजे म्हणाले काही नाही, हा किल्ला आपल्याला सोडण्याशिवाय पर्याय नाही. मग सिद्धूजीवरला पत्र द्या, कारण येणारं संकट मोठं आहे, त्यावेळी सिद्धीला पत्र द्या. गणिमिका राजे तुमच्या भेटीला येत आहेत. त्या क्षणाला सिद्धीने भेटीला नकार दिला आणि राजेने हत्तीसारखा अफजल खान 2 मिनिटांमध्ये पाडला असतो. मी गडावरती गेलो तर माझी हालत काय होईल या भीतीने सिद्धीजीवर नकार दिला. राजेने हत्तीसारखा अफजल खान 2 मिनिटांमध्ये फाडला. गडावरती लाखोची फौज असेल असं सिद्धीला वाटून गडावरती यायचं धाडस करू शकत नाही. तो घाबरला गेला. राजेने दुसऱ्यांदा पत्र दिलं तरी सिद्धीचा नकार आला. राजेने तिसऱ्यांदा पत्र दिलं, त्यामुळे तळच्या वाटाघाटीचा उल्लेख केला. या गडावरून जर आम्ही सुरक्षित बाहेर पडलो, छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून पन्हाळा किल्ला सिद्धीजोवरला भेट दिला होतो. तर सिद्धीला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून किल्ला मला मिळतोय, मग राजांना गडाच्या पायथ्याला बोलू, राजे पकडले जातील, आदिलशाहीकडून मोठी जहांगीर बेल आणि अफजल खानाचा मुलगा फाझल खान हा शाबासकी देईल. मग सिद्धीवर भेटीसाठी तयार झाला आणि त्याची तारीख ठरवली 12 जुलै 1660 वारता गुरुवार, आषाढी शुद्ध पौर्णिमा होती. हा दिवस निवडला आणि हा किल्ला माझा होईल. या सगळ्या गोष्टी मला मिळतील लालचमध्ये आला आणि तो भेटीसाठी तयार झाला होती. पण राजांच्याकडे एक व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव होतं बहिर्जी नाईक. हे रामोच्या समोरचे होते. राजांसाठी वेगवेगळ्या वेशभूषा करणार, एक आपला जीव धोक्यात घालणार, वासुदेवाची भूमिका, विकाराची भूमिका, अशा अनेक भूमिका करून दुश्मनाच्या कब्जातल्या गुप्त खडाने खडा बातमी काढणार, दुश्मनाच्या गोठ्यातल्या बातम्या काढणार आणि राजांच्या कानाकडे जाणार. अवर राजा, तुम्ही गडाच्या पायथ्याला सिद्धीच्या भेटीला चाललात, तुमचा जीव धोक्यात आहे, 1000 मळे कडे मारले जातात आणि किल्ला आपल्या हातून जातोय. काही ना राजे, इतके वेळ थांबलात, अजून 2 दिवस थांबू, तुमची जबाबदारी माझ्या खांद्यावरती गेल, पण तुम्हाला त्या सिद्ध्याकडे जाऊ द्यायचं नाही. मला फक्त 2 दिवसाची वेळ द्या. इतके वेळ थांबलात, अजून 2 दिवस थांबू. राजाने त्यांना 2 दिवसाची वेळ दिली, कारण बहिर्जी नाईक 50% युद्ध आपण त्यांच्यामुळे जिंकत होतो हे राजांना सुद्धा माहिती होतं. महादेव कोणाच्या व्यक्तीने त्यांना मार्ग दाखवला गेला. आज आपण या मार्गातून बाहेर पडलं तर मागे 7 पठार आहेत. 7 पठार ओलांडली पुढे जंगलाचा रस्ता, करपेवाडी, धनगरवाडा, पांढरं पाणी, पावनखिंड आणि मग विशाळगड. त्यावेळेचा खेळणा, आत्ताचा विशाळगड, त्यावेळीची घोडखिंड म्हणजे आत्ताची पावनखिंड. गडाचा पायथ्याला येताना पहिला पुतळा असतो का, वीर शिवाकाशी त्यांच्या गडाचा पायथ्याला स्मारक लागतं. गडाचा पायथ्याचं गाव आहे नेबापूर. या गावचे राहणार रहिवासी शिवा नाही म्हणजे शिवा काशी. त्यांना गडावरती आणलं किंवा तुम्ही राजांसारखं दिसता, आम्ही तुम्हाला संधी देतोय. छत्रपती शिवाजी राजे म्हणून सिद्धीच्या भेटीला जायचे जाल का? राजांसाठी स्वतः जीव पण द्यायला करा. तिकडे गेला तर मारला जाल. जन्माला तर शिवा नाही म्हणाले, पण मरताना छत्रपती शिवाजी राजा मरतोय. याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणाच्या नशिबात असेल? हे माझ्या नशिबात आहे. मी राजासाठी जीवाची पर्वा बी करणार नाही. जीव द्यायला हसत तयार आहे. तुमच्या ऐवजी प्रति शिवाजी राजा म्हणून सिद्धीजोरकडे शिवा काशीदांना आपण पाठवत आहोत. राजा म्हणतात, शिवा तुम्ही दिसतात माझ्यासारखं, चालला दुश्मनाकडे, जिवंत सुटका नाही. तुमच्या घरच्या लोकांना निरोप करायचा. तुम्ही गेला तिकडे मारला गेला तर तुमच्या आईला आम्ही निरोप काय द्यायचा? काय आहे, जागा जमीन सोनं वतनदारी पैसा अडका. माझा जीव जाणार तरी स्वतः जीव द्यायला निघालात का? राज, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय. राजा मी दिसतोय तुमसारखा, दिसतो ना मी राजा तुमसारखा, पण जन्माला छत्रपती शिवाजी राजा मी जन्माला नाही, पण मरताना छत्रपती शिवराज म्हणू शकतोय. मला 100 दिवसात राजा होणं जगायचं आहे. 1 दिवस राजा मेले चालेल. 7 जन्मांची पुण्य करून सुद्धा एवढं मोठं भाग्य लाभणार नाही. राजा मी मेलो तर माझा इतिहास 1000 वर्ष जिवंत राहील, पण हिंदवी स्वराज्याला तुमच्यासारख्या राजाची गरज आहे. तर माझ्या जीवाची काळजी सोडा. राजा तुम्ही गडावर बाहेर पडण्यास तयार लागा. अशी राजाने त्यांना शाबासकी दिली. ज्या व्यक्तीला माहिती आहे माझं मरण आहे आणि स्वतःचं मरण गमावत चालेल, मरण दिसतंय, मरण पत्करत चालेल, अशी व्यक्ती आपल्याला लाखामध्ये एक मिळतात. पण राजाने तेव्हा त्यांना शाबास केली. राजा पाण्याच्या असून तर शिवाकाशी राजांना मुजरा करता म्हणतो, राजा मुजरा, जेव्हा तुमचा कपडा अंगाला लावला त्याच वेळी शिवा नाही मेला. हा तुमच्याबरोबर बोललाय प्रति शिवाजी राजा समजा. तर त्यांना पालखीत बसवलं आणि पन्हागडाचा फेरफटका मारण्यासाठी पाठवलं. आपले मावळे सुद्धा ओळखू शकत नाही. त्यांना वाटलं राजाने ती मुजरा करवली. राजे समजून शिवाकाशीना मुजरा ओळखतो, मग सिद्धीच गळणार आहे. ठरल्याप्रमाणे गडाच्या पायथ्याशी पाठवण्याचा निर्णय झाला. राजाने 11 जुलैच्या रात्री 1000ची फौज जंगलाच्या वाटेने पुढे पाठवली, कारण सिद्धीला भणक लागतं का म्हणे, जर गडावरून शिवाकाशी
गडाच्या पायथ्याला पकडले गेले. परत माझी मावळे अडकली. महाराजांनी हजाराची फौज जंगलाच्या वाटेने पुढे पाठवली. गडावरती मोजकं सैन्य ठेवलं. रायजी बांधल, कोयाजी बांधल, बाजी देशपांडे, स्वतः राजाने 50 ते 60 सैन्य. आणि 12 जुलैला सिद्धीला वाटतं राजे गडाच्या पायथ्याला भेटीला येतील. पर्याय असता तर केव्हाच निघाले नसते का. राजे इतके दिवस थांबलेत. ते सिद्धीने आधीच निरोप दिला, शिवा कोट घंटोबात मध्ये कब्जे मऊ. गडावर 2 पालख्या सज्ज होतात. एका पालखीत राजे, दुसऱ्या पालखीत शिवा आकाशीत. शिवा आकाशींना 50 ते 60 सैन्यानुसार गडाच्या पायथ्याला पाठवलं गेलं. ही पालखी सिद्धी सैन्याने रोखले गेली. पालखी डोकून बघितलं गेलं, हे तर राजेच आहेत. चारी बाजून बातमी लागली, शिवा पकड्या, शिवा पकड्या. सिद्धी सैन्य गाफील होतं. आता आपण आपल्या घरी परतणार, सुटका होणार. आपले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पकडले गेले सिद्धीजोरकडे. त्यामुळे सिद्धी सैन्य गाफील होतं. वाऱ्यासारखी बातमी गुप्तहेरांच्याकडून वेगवेगळ्या वेशभूषेतले गुप्तहेर संदेश पडवतात. अहो राजा, तुमच्या पश्चिमेचा वेढा कमकवत आहे, सैन्य गाफील आहे, त्या जंगलाचा वेढा फोडा निघा, या संधीचा पाहिजे घ्या. राजा वेध दौडू नका. दुश्मनाला भडक लागण्याच्या राजा किल्ला सोडावा लागेल. राजा आपल्याकडे वेळ कमी आहे. राजा जितक्या लवकर येईल तितक्या लवकर किल्ला सोडा. आणि गणिम येतोय, राजा गणिमेला भडक लागण्याच्या आधी किल्ला सोडावा लागेल. गणिम जागण्याच्या आधी राजा किल्ला सोडा. राजाने त्याच संधीचा फायदा घेतला आणि राजाने दुसरी पालखी काढली आणि राजे सायंकाळच्या वेळेत याच मार्गातून बाहेर पडले. बाकी 7 पठार ओलांडले. म्हणाले पालखी सोडा आता, काळोखाची वेळ झाली. आपल्याला डोंगर जरा परकत जायचा आहे. हा लांबचा पल्ला गाठा गरजेचा आहे. काळोखाचे जंगल क्रॉस करावं लागेल. सिद्धीकडे तर शिवाकाशी गडच्या पायथ्याला पकडले गेले. आपला पाठलाग निश्चित होईल. राजे जानते राजे का म्हणला तर राजांना माहिती होतं जर शिवाकाशीत पकडले गेले, मारले गेले तर पाठलाग निश्चित होणार आहे. माझे सगळेच मावळे दुश्मनाच्या हाती लागले जातील. मग राजाने पालखी सोडली आणि मावळ्यांच्यावरती तेवढा भार नको. पालखी सोडलं तर आपल्याला स्पीडने जाता येईल. पण राजाने पालखी सोडली आणि पायी जंगलाच्या वाटेने राजे विशाळगडच्या रस्त्याला लागले. पण शिवाकाशी गडच्या पायथ्याला अडकले गेले. सिद्धी हसू लागला, शिवा पकडा, शिवा पडका. काही वेळात अफजल खानाचा मुलगा फाजल खान तो म्हणतो सिद्धीला, शिवा किधर है, शिवा किधर है? सिद्धी, शिवा दिखाओ. हे शिवा है, हे शिवा नहीं हो सकता. किसको पकड़ के सिद्धि और शिवा को पहचान तो मेरे को पूछ लो. शिवा दिखता कैसा और देखता कैसा है, ये हर किस शिवा नहीं हो सकता. शिवा को पहचान तो सर के ऊपर कट्टो बाटाओ. यहाँ पे नाखून है के को ये सैयद बंडा ने शिवा के सर पर घाव किया था, इसके सर पर नाखून का निशान नहीं होगा. हे हमारे साथ दगा हुआ है. तो शिवा कशाने कळाला माझी मरणाची वेळ आठळ आहे. राजे गेले कुठे? राजे कोकणाच्या दिशेने विशाळगडला उतरले असतील. शोधाशोध चालू होते. राजे गडावरती राहील. राजे कोकणाच्या दिशेने विशाळगडला उतरले. त्याच टायमिंगला त्याच वेळेला आपल्या राजांचा पाठलाग चालू झाला. 16 तास जंगलाचा प्रवास, वरून धोधो पाऊस, गुडघाभर चिखल, जवळचे त्रास, पोटात अन्न पाण्याचा कण नाही. पण डोक्यामध्ये दिमागामध्ये एकच गोष्ट, कारण कोणत्या क्षणी राजांना सुखरूप पोहोचणं गरजेचं आहे. आणि राजे एकदा किल्ल्याच्या आतमध्ये गेले की आपली जबाबदारी संपली आणि राजांना आपण शबूत दिला गेलेला आहे. आपल्या राजांना सुखरूप घेऊन जाणं गरजेचं आहे. राजांची जबाबदारी आपल्या खांद्यावर. किंडीत पोहोचल्यानंतर ना राजांपेक्षा वयाने मोठे असणारे वडीलधारी माणूस म्हणजे बाजी देशपांडे राजांना सांगतात, राजा आपल्याकडे 600 मावळे आहेत. मागचे मावळेच मागत राहिलेत. शिवाकाशीत केव्हाचे मारले गेले असतील. रातोरात आपला गणी पिछा होत असेल. राजातला 300 मावळे घ्या, बांधत सेना घ्या. तुम्ही 4 ते 5 पल्ल्यावरती 5च्या पल्ल्यावरती विशाळगड किल्ला सर करा आणि तोफेंचे बार करा. राजा ऐकायला तयार नाहीत. तर बाजी सांगतात, राजा लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोषण जगात पाहिजे. आजच्या दिवशी आम्ही आमच्या राजाचा, आमच्या विठ्ठलाचा जीव वाचवू शकत नसेल तर आमचा जीव काय कामाचा. राजा तुमची आणि माझी शेवटची बेटा किंडीतच. राजा जगलो वाचलो तर विशाळगडाचे भेटो. लढता लढता जरी मेलो तर आमच्या मुलाबाळांचा आम्हाला आमचा राजा खंबीर आहे. शिवरायांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा माझ्या भावंडांना सोडू लागते. राजा आवरा लवकर, राजा वेळ कमी आहे, राजा गणिम येतोय, राजा वेळ दौडू नका, राजा निघा. मावळ्यांची आण दिली गेली. राजाने गळाभेट केली. राजाने डोळ्यातून अश्रू काढत पाण्याचे 300 मावळे घेऊन, बांधल सेना घेऊन, कोयाची बांधल घेऊन राजे विशाळगडच्या रस्त्याला लागले. 300 मावळे घेऊन बाजी देशपांडे पावनखिंडीत उभारतात. आपल्या मावळ्यांना सांगतात, आपण आपल्या राजाला शब्द दिलाय. आजचा दिवस आहे. एंड्रगडीला इथे तोडा, इथेच मारा, इथेच आडवा करा. आपण आपल्या राजाला शब्द दिलाय. आपल्याला माहिती नाही आपण किती वेळ खिंड रोखणार आहोत. आपण आपल्या राजाला शब्द दिलाय. लढायचं नाहीतर कटून मरायचं, पण या खिंडीतून मागं सरायचं नाही. आज आपल्या जातीसाठी, मातीसाठी, धर्मासाठी, स्वरासाठी, रीतीसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या राजासाठी, आपल्या स्वराज्यासाठी लढायचा आहे. आजचा दिवस आपल्या राजासाठी लढायचा आहे. या खिंडीतून मागं सरू नका. मला माहिती आहे सगळे तुम्ही ते थकलात, पण या खिंडीतून मागं सरू नका. सिद्धी सैनिक खिंडीत पोहोचला. हा मध्ये म्हणून मोठमोठे दगडांचे हमले चालू केले. दगडाच्या हमल्यावर काही वेळ खिंड रोखली गेली. पण दगडा संपला क्षणी सिद्धी सैनिक खिंडीत पोहोचला. लढाई चालू झाली. 1 तास, 1.5 तास, 2 तास, 2.5 तास, 3 तास, 3.5 तास, 10 ते 20 तासाची फौज संपवली. सिद्धी सैन्य वाढायला लागला. आपलं सैन्य टप्प्याटप्प्यामध्ये. काही वेळात रायची बांधल मारले गेले, काही वेळात पुलाजी देशपांडे मारले गेले. बाजी देशपांडे लढत असतात. एका हातामध्ये 15 किलो तलवार, 230 किलो तलवार, अंदाज 59 वजन होतं 180 किलो. यांच्या समोर जायला सिद्धीस्थाने घाबरलं. बाजी लढत असतात. बाजीच्या डोळ्यात लाल बुंडोळे. बाजीनं लांबून पोटात गोळी मारली. अंगावरती तलवारचे गाव अडकले. अक्षर डोक्यापासून पायाच्या नखावर रक्ताच्या धारा लागल्यात. तलवारी तुटल्या. दानपट्टी घेऊन लढतात. खाली पडले तरी उठून मारतात. मी लढणार, म्हणजे यमाला सुद्धा सांगा माझ्या मृत्यूला अजून वेळ आहे. माझा देव पोहोचणं गरजेचं आहे. बाजीने स्वतः मृत्यूला सुद्धा रोखून धरलं. तर राजे विशाळगडच्या पायथ्याला पोहोचले. तिथे सुभेदार सूर्य शिर्क्यांचा वेळा आहे. हा वेळा तोडा. सुभेदार सूर्य शिर्क्यांचा
हागडात तोडा, माझा मावळे दुसरे, माझे मावळे तोफांची वाट बसेल, माझी अंगाची चाळण करून दिसेल, त्यांना कळू आपण सुखरूप पोचले. ज्या मावळे तोफांचा बार करायला गेले, लढता लढता इतर दिवशी पाण्याने वाहना किंड 13 जुलै मावळ्यांच्या दुश्मनाच्या रक्ताने होत होती. शेवटचा गाव जिल्ह्यात बाजी खाली कोसळले गेले. तोफींच्या बार बाजी उठून मारली. राजा पोचलं वाटतं. धन्य धन्य राजे, लाख मेले तर चालतील, लाखांचा पोषण जगलाच पाहिजे. आणि बाजीने शेवटचा मुजरा आणि शेवटचा नमस्कार करून आपला पर्यंत खिंडीत सोडला. त्यांच्याने मावळ्यांच्या रक्ताने पावन झाले. त्या खिंडीला जर पावन खिंड पूर्वीच होतो घोड खिंड, याला म्हणतात राजदंडी मार्ग. तर बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. पन्हाळगडावरून पावनखिंडीला जायला आम्हाला साधारण 1.5 तास लागले, तेही बाईकने. आपले मावळे 16 तासात इकडे पोचले आणि लढाई केली. ह्या खिंडीत साधं चाललं तरी आपल्या हातापायांना खरचटेल. आणि आपल्या मावळ्यांनी एवढी मोठी लढाई केली, एवढे मोठे युद्ध केले. ते कसे केले हेच खूप कौतुकाचे वाटते. खूप खूप अभिमान वाटला आणि खूप गर्व सुद्धा वाटला की आपण ह्या भूमीत, ह्या महाराष्ट्रात जन्म घेतला. पन्हाळगडाचा इतिहास आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.